जो उल्लेख मी मगाशी शेवटी करत होते तो म्हणजे मानवी जीवनाला पूर्णत्व, दिव्यत्व प्राप्त करून घेणं ही कल्पना मी स्पष्ट करत होते. आणि हे अगदी वैदिक काळापासून माणसाच्या आयुष्याचं ध्येय असावं, साध्य असावं, ते आपण साध्य करून घ्यायचं असं ध्येय असावं, हे ह्या संस्कृतीने आपल्यासमोर अशा प्रकारची व्यवस्था ठेवली आहे किंवा ही शिकवण आपल्याला दिलेली आहे. आता ह्या ज्या कल्पना आहेत, दिव्यत्व म्हणजे दिव्य अवस्था, सिद्धावस्था असं आपण म्हणतो काही वेळेला, सिद्धावस्था, दिव्य अवस्था, पूर्णावस्था, ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत ह्या युरोपीय लोकांना अगदी बिनबुडाच्या चुकीच्या कल्पना वाटतात. काय सिद्धावस्था म्हणजे काय, जीवनाला पूर्णावस्था म्हणजे काय, अशा प्रकारे ह्या सगळ्या कल्पनांची चेष्टा करणं, अशा प्रकारची वृत्ती युरोपीय लोकांमध्ये, पाश्चिमात्य लोकांमध्ये. आणि आपण लक्षात घेण्यासारखी परिस्थिती आहे की ही वृत्ती आज आपल्या समाजामध्ये अनेकांचे डोळे फक्त ह्या पाश्चिमात्य जगाकडे लागलेले आहेत. तिथे काय चांगलं ते आपण स्वीकारायचं, ते यांना आदर्श जे वाटतं ते आपण घ्यायचं, ही जी वृत्ती आपल्या समाजामध्ये आहे. त्यामुळे आपल्याही समाजातल्या अनेकांना ह्या सगळ्या कल्पना म्हणजे आत्मा ही कल्पनासुद्धा अत्यंत चुकीची वाटते. तर त्यामुळे आध्यात्मिक विकास, आत्म्याचा विकास वगैरे ह्या कल्पना, ह्या न पटणाऱ्या अशा कल्पना, बुद्धीला पटतच नाहीत अशा प्रकारच्या कल्पना त्या पाश्चिमात्यांना, आपण त्यांचाच आत्ता विचार करू तर ह्या पाश्चिमात्य युरोपीय लोकांना वगैरे असं ह्या बाबतीमध्ये वाटतं. आणि आपण सतत ही तुलना करत आलो आहे, अरविंदांनी केली आहे त्याप्रमाणे, की पाश्चिमात्य विचारसरणी कशी आहे आणि भारतीय विचारसरणी कशी आहे, जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्याच्यावर आपलं सगळं जसं आपण जीवनाकडे पाहतो, जीवनाचा जो अर्थ आपण घेतो की हे जीवन कशासाठी आहे, ह्याचा अर्थ जो आपण घेतो त्याप्रमाणे आपण जगतो. की हे जीवन सुखोपभोगांसाठी आहे असं म्हटलं की माणूस बाकी सगळ्या नैतिक मूल्यांना, धर्माला आणि सर्व गोष्टींना विसरून फक्त आपले उपभोग ह्याच्यासाठी माणूस जगतो. आणि जो माणूस तसा विचार करत नाही, त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारच्या धर्मकल्पना, आध्यात्मिक कल्पना, तात्विक कल्पना असतात, त्या माणसाचं जीवन वेगळं असतं. आणि हीच परिस्थिती पाश्चिमात्य आणि आपल्या समाजामध्ये आहे की त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आपल्यापेक्षा वेगळा आहे. आणि तो म्हणजे असा की आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे की आपण माणसाचं आत्ताचा हा जन्म हा एकच जन्म आहे असं आपण मानत नाही. ही पुनर्जन्माच्या साखळीमधली एक अवस्था आहे. हा जन्म ही या सगळ्या साखळीमधला एक दुवा आहे की मागच्या जन्माशी आणि पुढच्या जन्माशी जोडणारा असा हा आत्ताचा जन्म एक दुवा आहे, एक साखळीमधला. अशा प्रकारची कल्पना आपल्या विचारांमध्ये असते. आपलं तात्विक विचार हे अशा प्रकारचे आहेत आणि त्यामुळे आपण जीवनाचा अर्थ वेगळ्या प्रकारे घेतो. आणि आता मग पाश्चात्य माणसं जी असं त्यांचा जो जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो असा आहे की हे एकमेव जीवन आपल्याला लाभलेलं आहे. हा फार दोन विचारसरणीमधला फरक आहे, लक्षात घ्या की हे एकच जीवन आहे, ह्याच्या पुढे आणि मागे काही मानवी जीवन नाही किंवा आणखीन काही जीवन नाही. ही जी कल्पना आहे म्हणजे आपण जी आत्मा निरनिराळ्या शरीरात फिरतो ही जी कल्पना मानतो ती कल्पना त्यांना मान्यच नाही. आणि ते असं फक्त हे एकमेव जीवन आपल्याला लाभलेलं आहे आणि ही एक संधी आपल्याला जीवनाची मिळाली आहे. मग त्याचा उपयोग कसा करायचा, तर त्याचा उपयोग अशा प्रकारे करायचा की आपला सर्व प्रकारे ह्या जीवनामध्ये भौतिक विकास आणि आपली सगळी भौतिक सुखाचे उपभोग आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न आपण करायचा. म्हणजे ज्याला युटिलिटेरियन आयडिओलॉजी म्हणतात, उपयुक्ततावादी कल्पना,
जीवनाकडे पाहण्याची उपयुक्ततावादी कल्पना, की त्या जीवनाचा उपयोग करून घ्यायचा. हे एकमेव जीवन प्राप्त झालेलं आहे, त्या जीवनाचा आपण उपयोग करून घ्यायचा. ही युटिलिटेरियन आयडिओलॉजी आहे, की आपण आणखीन कसला विचार करायचा आहे. मग जे काही प्रगती करायची आहे मग त्याच्यासाठी कष्टही करतील, पण जे काही मिळवतील त्याच्यामध्ये अत्यंत उपभोग जीवनाचा घ्यायचा. अशा प्रकारचं जीवनाकडे पाहण्याचा हा जो दृष्टिकोन आहे, त्याचा अर्थात एक असाही चांगलाही एक परिणाम असा झालेला आहे की ह्या पाश्चिमात्य समाजाने भौतिक जीवनामध्ये किंवा भौतिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली. कारण जीवनाचा उपयोग म्हणजे कष्ट करण्याची सुद्धा वृत्ती आहे, प्रामाणिकपणे कष्ट करण्याची सुद्धा वृत्ती त्यांच्यामध्ये असते, पण तो उपयोग अशासाठी की ती प्रगती जास्तीत जास्त करायची आणि खूप संपन्नता साधायची. तर त्या अशा विचारसरणीमध्ये अत्यंत वैज्ञानिक प्रगती, औद्योगिक प्रगती, सगळ्या प्रकारची भौतिक प्रगती, ह्या तांत्रिक प्रगती ह्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. कारण जीवनाकडे अशाच दृष्टीने पाहिलं गेलं की फक्त आपल्याला एवढं जीवन लाभलं आहे, त्याचा आपण असा उपयोग करायचा. तर असं हे जे युरोपामध्ये किंवा ह्या पाश्चिमात्य देशांमध्ये दिसतं की खूप प्रचंड प्रमाणामध्ये वैज्ञानिक प्रगती, तांत्रिक प्रगती झाली, ज्याला रेनेसान्स असं म्हणतात. म्हणजे पुनरुत्थान किंवा पुनरुज्जीवन. युरोपचा इतिहास ज्यांना थोडाफार माहिती असेल त्यांना हे शब्द माहिती असतील. रेनेसान्स हे फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या ह्या काही बाबी आहेत की रेनेसान्स म्हणजे पुनरुत्थान किंवा पुनरुज्जीवन. आणि त्याच्याच बरोबर रेफॉर्मेशन म्हणजे धार्मिक, राजकीय, सामाजिक सुधारणा. रिफॉर्मेशन उच्चार रेफॉर्मेशन असा केला जातो म्हणून मी तसा करते. रेफॉर्मेशन की आणि रेनेसान्स ह्या ज्या दोन गोष्टी म्हणजे ह्या धार्मिक, राजकीय आणि आर्थिक सर्व बाबतीमध्ये, सामाजिक बाबतीमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या सुधारणा केल्या गेल्या. आणि हा जो रेनेसान्स आणि रेफॉर्मेशनच्या नंतरचा काळ आहे म्हणजे पुनरुत्थान आणि ह्या सुधारणा ह्याच्या नंतरचा जो काळ आहे, त्या काळाला ह्या पाश्चिमात्य समाजामध्ये आधुनिक युग असं म्हटलं जातं. त्याला आधुनिक युग असं म्हटलं जातं. ह्या नंतरचा काळ, रेफॉर्मेशन नंतर आणि रेनेसान्स नंतरचा जो काळ आहे त्याला आधुनिक युग असं म्हटलं जातं. आणि हे आधुनिक युग हे प्रगतीचं उच्चतम युग असं म्हटलं जातं. उच्चतम युग. आपण तुलना करतोय, पाश्चिमात्य आणि आपल्या समाजांची तुलना करतोय. तर ह्या पाश्चिमात्य देशांमध्ये अशा प्रकारे आधुनिक युग म्हणजे असं विकासाचं युग, भौतिक विकासाचं युग. भौतिक विकास आहे हा सगळा. ही वैज्ञानिक प्रगती, तांत्रिक प्रगती, सुख, संपन्नता, उपभोग हे सगळं भौतिक प्रगती आहे. तर हे भौतिक प्रगतीचं युग ह्याला आधुनिक युग म्हटलं जातं. आणि ह्या आधुनिक युगाला उच्चतम असं विकासाचं युग, प्रगतीचं युग असं म्हटलं जातं. आणि त्याच्या उलट पौर्वात्य आणि आशियाई देशांमध्ये आणि आपल्या भारतामध्ये विशेषतः आध्यात्मिक प्रगतीचं युग हे सर्वोत्तम युग मानलं जातं. फरक बघा केवढा मोठा फरक आहे. म्हणून आत्तापर्यंत आपण जे सगळे विचार पाहत आलो ते सगळे विचार लक्षात घेऊन आता आपण पुढच्या या भागाकडे जातोय की आपल्या आधुनिकतेचं युग हे त्यांच्या दृष्टीने सर्वोत्तम युग, प्रगतीचं युग. आणि आपल्या दृष्टीने सर्वोत्तम युग भारतातच नव्हे, आशियाई इतरही देशांमध्ये ही परिस्थिती आहे की त्यांच्या कल्पनेनुसार उच्चतम युग कशाला म्हटलं जातं की जे अत्यंत उच्च असं आध्यात्मिकतेचं युग होतं. म्हणजे आपला पूर्वीचा प्राचीन काळापासून काही बराचसा काळ
जवळजवळ प्रगतीची 2000 शतकं असं म्हणायला हरकत नाही की तो काळ हा आपल्या दृष्टीने अत्यंत उच्चतम असा मानला जातो. आणि श्री अरविंद तर ह्या बाबतीमध्ये म्हणतात की वैदिक काळ म्हणजे त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आहे की कुठला काळ हे आपल्या दृष्टीने उच्चतम युग आहे. तर वैदिक काळ, नंतर वेदांताचा काळ, वेदांताची सगळी शिकवण ज्यावेळी वेदांत ह्याचा अर्थ पुढे पुढे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या कल्पना अधिक स्पष्ट होतील, मी आत्ता वेळ घालवत नाही. तर वेदांताचा म्हणजे असं म्हणा ना तुम्ही, वेद आणि उपनिषदांचा काळ असं म्हटलं तरी चालेल. वेद आणि उपनिषदांचा काळ. त्यानंतर सांख्य तत्त्वज्ञान, त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. सांख्य तत्त्वज्ञान, आता ह्या प्रत्येक गोष्टीचं मी फार स्पष्टीकरण करू शकणार नाही. सांख्य दर्शन हे षट दर्शनातलं एक दर्शन, फार महत्त्वाचं दर्शन. षट दर्शनं जी आहेत, 6 तत्त्वज्ञानाची म्हणजे ईश्वराकडे किंवा जगताकडे बघण्याची 6 प्रकारची दर्शनं आहेत. सांख्य योग वगैरे अशा प्रकारची, सांख्य योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अशी 6 षटदर्शनं त्यांना हा दर्शनांचा काळ म्हणजे खूप तात्विक विचार, फार मोठ्या बुद्धीचाही उपयोग करून मांडलेले तात्विक विचार हा सांख्य आणि इतर दर्शनांचा काळ. त्यानंतर ते म्हणतात पुराणांचा काळ. त्यानंतर ह्या तांत्रिक धर्म, जो आपल्याला महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना एवढा ह्या तांत्रिक धर्माची कल्पना नाही आहे, परंतु आपल्या पूर्वेकडे विशेषतः बंगाल वगैरे या ठिकाणी जे कोणी जाऊन आले असतील त्यांनासुद्धा हे माहिती असेल की तिथे तंत्र, या जसं आपण मंत्रांना खूप त्या मंत्रांमुळे जीवनामध्ये काही बदल होऊ शकतात हा जो आपला विश्वास आहे, तसं त्या ठिकाणी तंत्र विद्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा उपयोग करून जीवनामध्ये निरनिराळे बदल घडवून आणणं, काही संकटांपासून संकटांचं निराकरण करणं वगैरे अशा प्रकारचे आहे धर्म, तांत्रिक धर्म त्याला म्हणतात. तर असा हा तांत्रिक धर्म, पौराणिक धर्म. त्यानंतर वैष्णव पंथ, शैव पंथ, त्यांनी ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे म्हणून मी त्यांचा ह्या सर्वाचा उल्लेख करते. शैव पंथ, वैष्णव पंथ. श्री अरविंदांनी इतकं सुंदर ह्याच्या बाबतीत एक वाक्य लिहिलं आहे की हे सगळं जे मी आत्ता बोलले हे सगळं म्हणजे भारतामध्ये आध्यात्मिक प्रकाशाच्या लाटा उसळत होत्या असं वर्णन आहे. आध्यात्मिक प्रकाशाच्या लाटा उसळत होत्या असं ते म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये की इतकं म्हणजे उच्चतम युग कुठलं तर हे युग की आध्यात्मिक प्रकाशाच्या लाटा उसळत होत्या, त्या युगाला आपण उच्चतम युग म्हणतो. भौतिक प्रगतीच्या युगाला आपण उच्चतम युग म्हणत नाही, आपण आध्यात्मिक विकासाच्या युगाला उच्चतम युग असं म्हणतो. आणि हा जो कालखंड होता ज्या वेळेला हे सर्व आध्यात्मिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये होत होती, याच कालखंडामध्ये ही एक महत्त्वाची बाब आहे एकूण भारताच्या संस्कृतीच्या संदर्भातली की याच कालखंडामध्ये भारतामध्ये विज्ञानाची प्रगती, कला, वाङ्मय, निरनिराळ्या प्रकारचं काही तंत्रज्ञान, ह्याही गोष्टींची प्रगती ह्याच काळामध्ये झाली. हा जो आध्यात्मिक प्रगतीचा काळ होता त्याच काळामध्ये भारतामध्ये ही सुद्धा प्रगती झाली. आता ती कोणती काय ते मी थोडं नंतर माझ्या विवेचनामध्ये येईल, परंतु हे दोन्ही कालखंड एकच होते. म्हणजे दोन्ही प्रगती ही एका कालखंडामध्ये होत होती की आध्यात्मिक प्रगती साधली जात होती आणि त्याचबरोबर ही बाह्य भौतिक प्रगतीसुद्धा, ही बाह्य प्रगती आहे ना आपली, कला, विज्ञान, वाङ्मय ह्याच्यामध्ये असलेली प्रगती, त्याचा विकास ही भौतिक प्रगती आहे. तर ते दोन्ही एका कालखंडामध्ये साधलं जात होतं. आणि अरविंद असं म्हणतात की नंतरच्या काळामध्ये आध्यात्मिक अवनतीचा काल आला
हां, म्हणजे पहा आता आपण कसा बदल होत गेला आपल्या संस्कृतीमध्ये हे पाहतोय. तर आध्यात्मिक प्रगतीचा काळ कसा आणि त्यानंतर काही काळाने आध्यात्मिक अवनतीचा काळ येत गेला. आणि ज्या वेळेला आध्यात्मिक अवनती व्हायला लागली त्याच वेळेला ही बाह्य भौतिक प्रगतीसुद्धा थांबली भारतामध्ये. हे लक्षात घेण्यासारखं आहे की वैज्ञानिक प्रगती म्हणजे विज्ञान हा शब्द आपण आज फार वेगळ्या शास्त्रीय संकल्पना त्याच्या मागे, पण विज्ञान म्हणजे याचा अर्थ कुठल्याही क्षेत्रामधलं अत्यंत महान असं संशोधन, ह्याला आपण विज्ञान असं आपण आत्ता म्हणूया. तर त्याची सगळी प्रगती आधीच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला आध्यात्मिक प्रगती होत होती त्याच कालखंडामध्ये ही प्रगती होत होती. आणि ज्या वेळेला आध्यात्मिक अवनतीचा काल आला त्याच वेळेला ह्या बाह्य प्रगतीसुद्धा कमी 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 होत गेली. म्हणजे याचा अर्थ असा की भारतामध्ये बाह्य भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक प्रगती ही एक साथ होत असते. एक साथ एकाच वेळेला जेव्हा आध्यात्मिक प्रगती तेव्हा भौतिक प्रगती, आणि जेव्हा ती कमी होते त्यावेळेला भौतिक प्रगती कमी होते. म्हणजे जो अवनतीचा काळ आपल्या समाजातला आपण म्हणतो त्यावेळेला भौतिक प्रगतीच थांबली होती असं नाही. ज्या काळाचा उल्लेख विल्यम आर्चर सातत्याने करतो की इथे काही संशोधन केलं जात नाही, इथे स्वतंत्र विचार नाही, ओरिजिनल थिंकिंग नाही वगैरे अशा बऱ्याच त्यांनी काही टीका केलेल्या आहेत. ती सगळी प्रगती त्या काळामध्ये थांबली होती. पण तो काळच असा होता की ज्या वेळेला आध्यात्मिक अवनतीसुद्धा झालेली होती. तर अशा प्रकारे आपल्या समाजामध्ये हे दोन्ही गोष्टी एकत्रित होत गेलेल्या आहेत. आणि अरविंदांचा हा विश्वास आहे की कालांतराने ज्या वेळेला पुनरुज्जीवन होणार आहे, पुनरुत्थान होणार आहे, रेनेसान्स आपल्या समाजामध्ये होणार आहे, त्यावेळेला पुन्हा आध्यात्मिक प्रगती होईल. आणि आध्यात्मिक प्रगती हा भौतिक प्रगतीचा पाया असेल. हे फार महत्त्वाचं आहे आणि हे आपण लक्षात घेण्यासारखं आहे. आजकाल न्यूज आपल्या वर्तमानपत्रांमध्ये निराळ्या मासिकांमध्ये पुस्तकांमध्ये अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला दिसतात की आता तुम्ही अध्यात्माला विसरा, आता तुम्ही संतांना विसरा वगैरे अशा प्रकारचे उल्लेख दिसतात. तर हे आपल्या फार महत्त्वाच्या या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की आपल्या समाजामध्ये बाह्य भौतिक प्रगती ही अशी वेगळी पाश्चात्य समाजासारखी नाही. आपल्या समाजामध्ये आध्यात्मिक प्रगती आणि भौतिक प्रगती एकत्रित आपल्याला दिसते. आणि अरविंदांचा असा विश्वास आहे की हेच पुढे घडणार आहे. अध्यात्म हाच आपल्या सगळ्या पुढच्या विकासाचा, आपल्या उद्धाराचा, आपल्या उन्नतीचा पुन्हा पाया होणार आहे. आणि तो पाया कसा असणार आहे हे माझ्या शेवटच्या विवेचनामध्ये स्पष्ट होईल. फार सुंदर त्यांचे विचार आहेत ह्या बाबतीमध्ये, ते आपण अगदी शेवटी पाहू. तर अशा प्रकारे ह्या युरोपीय समाजामध्ये जो फक्त व्यक्तीने जीवनाचा उपभोग घेणं आणि एकूणच सगळी जीवनाची पूजा करणं की मिळालं आहे ते जीवन त्याचा उपयोग करून घेणं याला म्हणतात जीवनाची पूजा. जीवनाची पूजा असते. मिळालं एकदा, पाहिजे तसं तुम्हाला जसं पाहिजे तसं ते जगा, ही जीवनाची पूजा आहे. त्याच्या मागे काही तत्व नाही, काही नाही. ही जीवनाची पूजा आणि व्यक्तीची पूजा ही म्हणजे व्यक्तीची पूजा ह्याचा अर्थ की व्यक्तीच्या इच्छा वासना जे काही आहे, तिला जे काही वाटते त्याप्रमाणे तिला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याची ही कल्पना निर्माण झालेली आहे की व्यक्तीचं स्वातंत्र्य ह्याचा अर्थ की तिच्या इच्छांना पूर्ण वाव समाजामध्ये मिळाला पाहिजे. कुठल्याही रूढी परंपरांनी तिच्या इच्छा दाबल्या नाही गेल्या पाहिजे. त्याला म्हणतात व्यक्ती स्वातंत्र्य. अशी व्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ह्या समाजांमध्ये व्हायला लागली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये नव्हती, अगदी पहिल्यांदा नव्हती. स्वातंत्र्य ही कल्पना फार महान कल्पना आहे आणि श्री अरविंदांना युरोपातल्या स्वातंत्र्य या कल्पनेच्या बद्दल अत्यंत आदर आहे. पण ती कल्पना फार उदात्त होती. पण नंतरच्या काळामध्ये आणि अलीकडच्या वर्षांमध्ये तर व्यक्ती स्वातंत्र्य ह्याची कल्पना फार विकृत व्हायला लागलेली आहे. आणि अशा प्रकारचं हे जीवन त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि असं मग
अशा ह्या पाश्चात्य समाजामध्ये राहणारी जी माणसं असतात, हे आर्चरसारखे जे युरोपीय टीकाकार असतात, ती माणसं मग जे फक्त बुद्धिवादी विचार करतात, जे फक्त जडवादी विचार करतात, जे फक्त उपयुक्ततावादी विचार करतात, त्यांना हे अध्यात्म, ईश्वर या सगळ्या गोष्टी त्यांना पटत नाही, की त्या कुठल्या तरी एका शक्तीचं आपल्या जीवनावरती नियंत्रण आहे ही कल्पना त्यांना मान्यच होत नाही. जी शक्ती तुम्हाला दिसत नाही, तुमच्या बुद्धीला त्याचं आकलन होत नाही, अशा शक्तीचं नियंत्रण आपल्या जीवनावर आहे म्हणणं हे त्यांच्या बुद्धीला पटत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्या गोष्टी या त्यांना अत्यंत चुकीच्या वाटतात. आणि आपला धर्म, आपलं अध्यात्म, आपलं तत्त्वज्ञान हे सगळं निर्बुद्धतेचं लक्षण आहे, अशा प्रकारचे विचार मांडले जातात. आणि हा जो हा जो बुद्धिवाद आहे, तो ज्या वेळेला बुद्धिवाद अतिरेकी स्वरूप घेतो, बुद्धिवाद, जडवाद हे सर्व ज्या वेळेला अतिरेकाकडे जातो, त्यावेळेला मग आपोआपच जे अज्ञेय आहे, म्हणजे अज्ञेय ह्याचा अर्थ ज्या बुद्धीला कळू न शकणारं ते अज्ञेय, जे अज्ञेय आहे, जे अगम्य आहे, जे बुद्धीला कधी समजू शकत नाही, असा ईश्वर तरी कसा मानायचा, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे ज्या वेळेला हे वास्तववादी आणि बुद्धिनिष्ठ विचार अशा अतिरेकाला जातात, त्यावेळेला असा विचार निर्माण होतो की अरे ईश्वर आहे कुठे, दाखवा ना आम्हाला, दिसला पाहिजे, आम्हाला कळला पाहिजे त्याचं अस्तित्व, तर आम्ही मानणार की ईश्वर आहे. मग जो अज्ञेय आहे तो ईश्वर मानायचा नाही, ह्याचा अर्थच मग नास्तिकवाद निर्माण होतो. म्हणजे बुद्धिवाद ज्या वेळेला अतिरेकाला जातो, त्यावेळेला तो नास्तिकवादापर्यंत जातो. ही पाश्चिमात्य समाजातली परिस्थिती आहे. आणि मग अर्थातच असं झालं, अशा प्रकारचे विचार निर्माण झाले की मग आपोआपच असं वाटतं की अरे ईश्वरच नाही, तर त्या ईश्वरासाठी आपण कर्म करायचं, जे आपल्या अध्यात्मामधली कल्पना आहे की ईश्वरासाठी, ईश्वराने नियोजित केलेलं कर्म आपण करायचं आहे. जे अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं की हे कर्म, हे या रणभूमीवरचं तुझं कर्तव्य हे पूर्वनियोजित आहे, हे ईश्वराने तुझ्यासाठी नियोजित केलेलं आहे, हे कर्म तुला केलं पाहिजे, हे तुझं उचित कर्म आहे. ही अशी जी उचित कर्म आपल्या जीवनामध्ये असतात की जी आपण असं मानतो की ईश्वराने आपल्यासाठी नियोजित केलेली अशी कर्म आहेत, आपण ती केली पाहिजेत. मग ती कशाही प्रकारची असू देत. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने विचार करावा की प्रत्येक अशा अवस्थांमधून आपण गेलेलो असतो की आपल्याला असं वाटतं की अरे माझं काही चुकलं नाही, माझ्या हातून काही वाईट घडलं नाही, हे माझ्या वाट्याला का आलं. पण ठीक आहे, ते आलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं नियोजन असेल. जे काय आलेलं आहे, जे काही कर्तव्य आहे, कित्येक गृहिणींना वाटतं की आपल्याला किती काम करावं लागतं, सर्व प्रकारे आपण सगळं सांभाळतो थोडं स्वखुशीनी, परंतु आपल्यावरती कोणाला, आपल्या डोक्यावरून कोणाला चालायला न देता पण स्वखुशीने सर्वांना आनंदित ठेवून आपणही आनंदित राहून जर आपण आपली कर्म केली की आहे आपल्याला नियोजित आहे, हे आपलं उचित कर्तव्य आहे, हे आपण जर लक्षात घेतलं आणि त्याप्रमाणे आपण वागलो तर आपल्या जीवनामध्ये कितीतरी चांगलं स्वरूप आपल्या जीवनाचं निर्माण होऊ शकतं. पण ही जी आहे की ह्याला म्हणतात ईश्वरोन्मुखता. काल जे मी सांगितलं की तानसेन म्हणाला की माझे गुरु ईश्वरासाठी गातात, ही ईश्वरोन्मुखता आहे. तर ही ईश्वरोन्मुखता, ईश्वरच ज्यांना मान्य नाही त्यांना ही ईश्वरोन्मुखता कशी मान्य होणार. म्हणजे ईश्वरासाठी जीवन, ईश्वरासाठी कर्म ही कल्पना त्यांना मान्य होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या अनेक
गोष्टींकडे हे सर्व चुकीचं आहे अशाच दृष्टीने हे ते पाश्चिमात्य माणसं पाहतात. हा पाश्चिमात्य आणि भारतीय मनातला जो फरक आहे, हा विचारातला जो फरक आहे, तो आपण लक्षात घेणं आवश्यकच आहे. भारतामध्ये असं मन आहे की जे मन एका सर्वश्रेष्ठ शक्तीचं अस्तित्व मानतं आणि त्या सर्वश्रेष्ठ शक्तीच्या शक्तीप्रत आपल्याला पोचायचं आहे हीही श्रद्धा बाळगतं, अशा प्रकारचं मन आपल्या भारतीय समाजामध्ये आहे. आणि ह्याच्या उलट पाश्चिमात्य समाजामध्ये ह्या कल्पना नाहीत आणि त्यामुळे त्या समाजामध्ये व्यक्तित्वावरती अत्यंतिक भर आहे. व्यक्ती आणि व्यक्तीचं सर्व जीवन, व्यक्तीचं सुख समाधान ह्यावरती अत्यंत भर दिला जातो. आणि म्हणून मग परमेश्वराची इच्छा म्हणून कर्म करणारा माणूस हा त्यांना अगदी चुकीचा वाटतो. त्याचप्रमाणे आणखी एक फार महत्त्वाचा फरक म्हणजे पाश्चिमात्य समाजामध्ये अहमभाव, इगो जो असतो, अहमभाव, तो जास्तीत जास्त वाढावा तेव्हाच आपली प्रगती होते अशी धारणा आहे. आपला अहमभाव, मी माझ्यासाठी मी कष्ट करणारच आणि मग माझा विकास आणि मी मिळवलेलं जे आहे ते माझ्या उपभोगासाठी मी वापरणार, हे सगळं मग त्याच्यामध्ये येतं. हा व्यक्तित्वावरचा भर आहे. हा व्यक्तित्वावरचा भर आहे की मी त्याच्यातला मी आहे सगळा. तर अहंभाव फुलावा जास्तीत जास्त, त्यावेळेला व्यक्तीची प्रगती होते. ही पाश्चिमात्य विचारसरणी आहे, पाश्चिमात्य मनाची ही धारणा आहे. आणि ह्याच्या उलट भारतामध्ये जितका अहंभाव कमीत कमी होईल तितकी आपली आत्मिक प्रगती होईल अशी धारणा. जितका अहंभाव आपला कमीत कमी होईल, जितकं मगाशीच मी सांगितलं ना की तेन त्यक्तेन भुंजिता, असं मी जे सांगितलं, तर मी, माझं, मला हा जो सगळा भाव आहे, हा अहंभाव जितका जास्तीत म्हणजे कमीत कमी जितका होईल तितकी आपली आत्मिक प्रगती होईल. आपण महत्त्व कशाला देतो? आत्मिक प्रगतीला देतो आणि ती माणसं भौतिक प्रगतीला महत्त्व देतात. हा विचारसरणीतला आपल्या दोन मनांमधला फार महत्त्वाचा फरक आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे जीवनातल्या आदर्शांविषयीची ही वेगळी विचारसरणी. आदर्श काय याविषयीची तफावत आहे. त्यांचे आदर्श वेगळे, आपले आदर्श वेगळे. आपल्याला आत्मिक प्रगती महत्त्वाची वाटते, त्यांना भौतिक प्रगती महत्त्वाची वाटते. व्यक्ती आणि जीवन हीच त्यांची दैवत आहेत आणि त्यासाठी ते जगतात. तर अशा प्रकारे हा दोन संस्कृतींमधला फरक आहे. त्याचप्रमाणे ह्या आणखी एका दृष्टीने आपण असा विचार करू शकतो की पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये राजसिक व्यक्तिमत्व, राजसिक माहिती आहे ना तुम्हाला, सात्विक, राजसिक आणि तामसिक. साधारणपणे सर्वांना माहिती असेल की राजसिक व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असं की राजसिक व्यक्तिमत्व हे स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे पुढे धडपडत असतं आणि ती धडपड, ते सगळे परिश्रम हे आवश्यकच आहेत आणि तेव्हाच आपली प्रगती होते. हे राजसिक व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असतं. तर पाश्चिमात्य समाजामध्ये राजसिक व्यक्तिमत्व हे आदर्श मानलं जातं. व्यक्ती अशी असली पाहिजे, जे काल मी म्हटलं, काल किंवा परवा असेल की असं स्पिरिट असलं पाहिजे. स्पिरिट हा शब्द तो त्या अर्थाने घेतात. हे स्पिरिट असलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये सगळी प्रगती झाली पाहिजे. तुम्ही म्हणजे मी बराच काळ अमेरिकेत राहिले म्हणून मला माहिती आहे, तिथल्या तुम्ही लायब्ररीजमध्ये जा, तिथल्या तुम्ही पुस्तकांच्या दुकानात जा, असे निरनिराळे जे सेक्शन असतात की ह्या सेक्शनमध्ये ह्या विषयावरची पुस्तकं आहेत. तर ज्या ठिकाणी स्पिरिच्युअल म्हणून असं लिहिलेलं असतं त्या ठिकाणी तुम्ही जर पुस्तकं पाहिली तर तिथली अनेक पुस्तकं अशा प्रकारची असतात. हाऊ टू गेट व्हॉट यू वॉन्ट, म्हणजे हीच कल्पना, स्पिरिच्युअल ह्याची कल्पनाच ही
की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गरजा आपल्याला वाटतात ते आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न आपण कसा करायचा, म्हणजे ही राजसिक वृत्ती झाली. तर असं हे राजसिक व्यक्तिमत्व हे पाश्चिमात्य जगामध्ये आदर्श मानलं जातं. आणि ह्याच्या उलट भारतीय समाजामध्ये सात्विक व्यक्तिमत्वाचं कौतुक होतं. बरोबर आहे ना? माणूस किती सात्विक आहे असं आपण किती आदराने म्हणतो. त्याला आपण ऋषितुल्य म्हणायला सुद्धा कमी करत नाही, सात्विक म्हणतो आपण, देवासमान म्हणतो. तर असं जे आहे की सात्विक व्यक्तिमत्व हा भारतीय संस्कृतीतला आदर्श आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीतला आदर्श हा राजसिक व्यक्तिमत्वाचा आहे. अर्थात ह्या पाश्चिमात्यांची जी टीका आहे आपल्या समाजावरती की ह्या अशा प्रकारच्या ज्या वृत्ती आहेत त्यामुळे व्यक्तीच्या इच्छा दडपल्या जातात, तसं नाही आहे. आपण आधीही पाहिलं आणि तेच मी पुन्हा त्याचा उल्लेख करते की असं नाही आहे की व्यक्तीच्या इच्छा दडपल्या जातात, व्यक्तीच्या क्षमतांना वाव मिळत नाही, असं मुळीच नाही आहे. आपली समाज व्यवस्था जी आदर्श मानली जाते ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्या समाजामध्ये जो आयुष्यातला तारुण्याचा काळ आहे त्या तारुण्याच्या काळामध्ये ज्या ज्या व्यक्तीच्या काही गरजा असतात, स्वाभाविक गरजा असतात, नैसर्गिक गरजा असतात, त्या गरजांना त्या इच्छांना वाव दिलेला आहे. आपण पाहिलं ना गृहस्थाश्रम हा परंतु त्याच्या आधी ब्रह्मचर्याश्रम होऊन जातो आणि त्यामुळे नियंत्रित स्वरूपामध्ये आपण जीवन कसं जगावं हे कळलेलं असतं. ह्याचाच अर्थ असा की आपण लक्षात घेण्यासारखी ही बाब आहे की भारतीय संस्कृतीने माणसाच्या गरजांना, माणसाच्या इच्छांना संतोषही दिला पण त्याचबरोबर संयमही शिकवला. हे फार महत्त्वाची बाब आहे. संतोष दिला आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या क्षमतांना, आपल्या गरजांना संतोष दिला पण नियंत्रित स्वरूपामध्ये, म्हणून संतोषही दिला परंतु संयमही शिकवला. हे अगदी लक्षात घेण्यासारखे की जसा गाडीला मी उदाहरण दिलं असेल, गाडीला जसा ब्रेक हवा तसं आपल्या जीवनाला नियंत्रण हवं. नाहीतर मग स्वैराचार जो आज आपल्याला फार मोठ्या प्रमाणात ह्या पाश्चिमात्य जगामध्ये दिसतो. तर अशा प्रकारच्या ह्या दोन समाजातल्या हा फार महत्त्वाचे हे सगळे फरक आहेत. अर्थात आपल्या भारतीय समाजामध्ये कधीच कोणी भौतिक सुखांचा कधी विचारच केला नाही किंवा तशा प्रकारचं काही तत्त्वज्ञानच मांडलं नाही असं नव्हे. आपल्या समाजात आपले विचार मांडायला इतकं स्वातंत्र्य होतं की त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे प्राचीन काळामध्ये भौतिक सुख, ह्या जीवनातली सुख ह्याच्यासाठी जीवन जगावं आणि सर्व प्रकारचे उपभोग घ्यावेत असं तत्त्वज्ञान मांडणारा चार्वाक ह्या समाजामध्ये होऊन गेलेला आहे. चार्वाक हा असाच आहे की सर्व प्रकारची भौतिक सुख माणसाने उपभोगली पाहिजेत हे अशा प्रकारचे विचार मांडणारा चार्वाक, आणि त्याला त्याचे विचार मांडायला दिले हेही लक्षात घ्यायचं आहे आपण. तर त्याला त्याचे विचार मांडायला दिले आणि त्यांनी ते मांडले. त्यांनी म्हटलं ऋणम कृत्वा घृतम पिबेत, म्हणजे काय कर्ज काढा, घृतम तूप प्या, म्हणजे छान मजेत खा प्या मजा करा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आणि पुढे कशासाठी असं तर पुढे बरोबर हे पाश्चिमात्य विचार बघा कसे दिसतात. त्यांनी म्हटलं की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, म्हणजे एकदा का त्या देहाचं भस्म झालं की पुन्हा कुठे जन्म आहे, हा एकच जन्म आहे, मजा करून घ्या, उपभोग घेऊ. पाश्चिमात्य विचारसरणी जो मी फरक सांगत आले अशा प्रकारचे विचारसुद्धा आपल्या समाजामध्ये प्राचीन काळामध्ये चार्वाकांनी मांडलेले आहेत. परंतु
लक्षात घेण्यासारखी बाब आहे की त्यांनी विचार मांडले, पण त्या विचारांचा प्रभाव आपल्या समाजावर फारसा झाला नाही, फारसा किंवा नगण्यच अगदी म्हणायला हरकत नाही. लोकांनी त्याचे विचार स्वीकारले नाहीत, कारण प्राचीन फार पूर्वीपासून अशीच एक शिकवण आपल्या मनाला दिली गेली की हे आयुष्य कशासाठी आहे, हे जीवन कशासाठी आहे, ते कसं जगायचं आहे, ह्याची जी शिकवण दिली गेली त्यामध्ये हे विचार भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुता हे विचार त्यामध्ये बसत नाही. आपल्यामध्ये पुनर्जन्माची कल्पना आहे, आपल्यामध्ये कर्म ही कल्पना आहे, आपल्यामध्ये अशा प्रकारच्या आत्म्याच्या विकासाची कल्पना आहे. आणि ही असे विचार मांडले गेले, पण त्याचा प्रभाव झाला नाही. याचं कारणच असं की आपली संस्कृती ही मूलतः आध्यात्मिक संस्कृती आहे, अध्यात्मावरती आधारित अशी ही आपली संस्कृती आहे. ह्या सगळ्यावरून आपल्याला अगदी स्पष्ट होतं की अगदी आध्यात्मिक अशा स्वरूपाची गोष्ट आपली संस्कृती आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या या तत्त्वज्ञानाने आपल्याला असं स्पष्ट केलेलं आहे, आपल्याला आपल्यासमोर असं ध्येय ठेवलेलं आहे की तुम्ही दैवी जीवन या ह्या जगामध्ये असताना तुम्ही दैवी जीवन प्राप्त करून घेऊ शकता. एवढा मोठा आदर्श आपल्या पुढे ठेवलेला आहे की तुम्ही तिथपर्यंत पोचू शकता. त्याच्यासाठी मृत्यूनंतरचा मोक्ष आवश्यक नाही, ह्या जगामध्ये असतानाच तुम्हाला तुमच्या जीवनाला पूर्णत्व, तुमच्या जीवनाला दिव्यत्व येऊ शकतं. एवढा प्रचंड आदर्श आपल्या संस्कृतीने आपल्या पुढे ठेवलेला आहे. परंतु हे अशा प्रकारचे विचार हे ह्या युरोपियांना कळले नाहीत कधी, आणि त्यामुळे आपल्या ह्या सर्व गोष्टींवरती की आपल्या इच्छा दडपल्या जातात, आपली काही प्रगती झाली नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचे अनेक आरोप ह्या आर्चरसारख्या टीकाकारांनी केले. त्यानंतर आर्चरच्या टीकेतला किंवा आपल्या भारतीय संस्कृतीवर त्यांनी घेतलेला आणखी एक फारच महत्त्वाचा आक्षेप, आणि तो म्हणजे असा की त्यांनी असं म्हटलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये की भारतामध्ये नैतिकता नाही. म्हणजे हा त्याचा खोटेपणा होता का त्याचा गैरसमज होता हे त्याचं त्यालाच माहिती, परंतु भारतामध्ये नैतिकता नाही असं तो म्हणतो. आता आपल्याला सर्वांना परिचित ही गोष्ट आहे, आणि आपण त्याच प्रकारे आपण जीवन जगत आलेलो असतो की अनेक प्रकारची नीतिमूल्य की पावित्र्य ही कल्पना किंवा ही पूर्णत्वाची कल्पना, प्रामाणिकपणा, नंतर पापपुण्याच्या कल्पना, ह्या सगळ्या असं किंवा क्षमा करणं, शांती, ह्या सगळ्या ज्या काही कल्पना आहेत ही सगळी नीतिमूल्य आहेत. आणि ती नीतिमूल्य आपण अगदी लहानपणापासून आत्मसात करत असतो आणि त्याप्रमाणेच आपण जीवन जगत असतो हे आपल्याला माहिती आहे. परंतु तो म्हणतो की ह्या समाजामध्ये नैतिकता नाही. आणि एवढंच नाही तर असं एक विधान त्यांनी केलं की ह्या भारतीय धर्माला लोकांमध्ये नैतिकता निर्माण करणं ही धर्माची जबाबदारी आहे. हे धर्माने कधी मानलंच नाही, धर्माने मानलं नाही की नैतिकता निर्माण करणं लोकांमध्ये हे ह्या धर्माला कधी कळलं नाही, धर्माने कधी ही आपली जबाबदारी मानली नाही. आता हे असे जे विचार त्यांनी सांगितले आहेत, आता प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे की ही वस्तुस्थिती नाही. आपण नैतिक मूल्य तेच संस्कार आपल्यावरती होत असतात. आणि एवढंच नाही तर आपण भगवद्गीता पाहिली तर भगवद्गीतेतला 7वा अध्याय बघा, त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे भगवंतांनी म्हटलेलं आहे की दुराचारी माणसांना ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे भक्त कशा प्रकारचे असतात त्यांचं स्वरूप सांगत असताना स्पष्टपणे 7व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय की आचरणावरती ते अवलंबून आहे. तुम्ही कसं आचरण करता, सदाचरण करता का दुराचरण करता, ह्यानुसार तुम्ही कितीही लाख भक्ती केली तरीसुद्धा तुम्हाला मी प्राप्त होणार नाही. पहिल्यांदा तुमचं आचरण सुधारलं पाहिजे. म्हणजे दुराचरण
दुराचरणी माणसाला ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. भगवद्गीता आपल्याला अगदी स्पष्टपणे 7वा अध्याय तर ह्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात हा विचार व्यक्त करतो. तर अशा प्रकारचं हे आपलं सगळी परिस्थिती आहे. पण मग हा आर्चर असं का म्हणतो किंवा हे युरोपीय टीकाकार असा का उल्लेख करतात, त्या बाबतीमध्ये अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की ह्या पाश्चिमात्य समाजांमध्ये नीतिमूल्यांची अशी एक आदेश मालिका, ज्याला तुम्ही ऐकलं असेल हा शब्द 10 कमांडमेंट्स, हा शब्द ऐकला असेल 10 कमांडमेंट्स, आपल्या पिढीला हा शब्द माहिती आहे. तर 10 कमांडमेंट्स हा किंवा इतर त्यांच्या बायबलमध्ये असलेली सगळी नीतिमूल्य ही अशा प्रकारची एक नीतिमूल्यांचा आदेश व पत्रिका ज्याला म्हणता येईल, असं एक अगदी व्यक्त स्वरूपामध्ये त्या धर्मामध्ये म्हणजे या समाजामध्ये अस्तित्वात आहे, पाश्चिमात्य समाजामध्ये. आपल्या समाजामध्ये तसं नाही आहे. आपल्या समाजामध्ये असे काही मोठे अगदी नीतीचे आदर्श किंवा आदेश असे काही कुठे ही तुम्ही नीती अशा प्रकारे पाळली पाहिजे असं कुठे एक आदेश मालिका आपल्या समाजामध्ये नाही आहे. आणि ती का नाही आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे. तर त्याचं कारण असं आहे की माणसाला सद्गुण काय आहेत हे सांगितले जातात, दुर्गुण काय आहेत हेही सांगितलं जातं. आता त्याचं एक उदाहरण म्हणजे तू हिंसा करू नकोस असं सांगितलं जातं. माहिती असतं लहानपणापासून की नाही असं करायचं नाही, असं दुसऱ्याला मारायचं नाही, किंवा हे लहान मुलांना सुद्धा आपण सांगतो. तर अशा प्रकारे हिंसा करू नकोस असं सांगितलं जातं. पण अरविंद म्हणतात त्याहीपेक्षा जास्ती जोराने असं सांगितलं जातं की तू कोणाबद्दल मनामध्ये द्वेष बाळगू नकोस, क्रोध बाळगू नकोस, मत्सर बाळगू नकोस. लक्षात घ्या, फार मोठी कल्पना आहे ही. ज्या वेळेला आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल द्वेष असतो, मत्सर असतो, दुसऱ्याबद्दल क्रोध असतो भयंकर, त्यावेळेला त्याचा परिणाम असा होतो की आपण दुसऱ्याच्याबद्दल म्हणजे दुसऱ्यावरती हिंसा, याचा अर्थ अगदी शारीरिक हिंसाच नव्हे, पण दुसऱ्याबद्दल वाईट इच्छितो, त्याचं कधी भलं झालेलं आपल्याला आवडत नाही. ज्या वेळेला आपल्या मनामध्ये मत्सराची भावना असते, द्वेषाची भावना असते, राग असतो, क्रोध असतो, त्यावेळेला हे घडतं. आणि म्हणून तू हिंसा करू नकोस हे जरी सांगितलं असलं तरी त्यापेक्षा जास्ती महत्त्व कशाला दिलं जातं, तर तू मनामध्ये द्वेष बाळगू नको. ह्याचा अर्थ असा की व्यक्तीच्या आंतरिक वृत्तींना जास्त महत्त्व दिलं जातं. आंतरिक वृत्तींना जास्त महत्त्व दिलं जातं की आंतरिक वृत्ती बदलल्या की आपोआप आपलं वर्तन चांगलं होतं. आंतरिक वृत्ती चांगल्या असल्या की आपल्या हातून घडणारं वर्तन हे चांगलंच घडतं. मग आपल्याला सांगावं लागत नाही की तू हे असं करू नकोस. आणि म्हणून आंतरिक बदल, आपला अंतःकरणातला बदल, त्यामध्ये होणारं परिवर्तन ह्याच्यावरती जास्त भर दिला जातो. म्हणजे माणसानी ह्या कुठल्याही प्रकारच्या विकारांना बळी पडू नये. आणि विकारांना आपण जर बळी पडलो तर मग आपल्या हातून चुकीच्या काहीतरी गोष्टी घडतात. तर म्हणून चुकीच्या गोष्टी काय हे थोडंफार जरी सांगितलं असलं तरी त्याच्यापेक्षा हे विकार आपल्या आतमध्ये जे असतात ते आधी नाहीसे व्हायला पाहिजे, ह्याला जास्त महत्त्व दिलं जातं. हे आंतरिक बदल हे जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे जेव्हा असे बदल होतात तेव्हा आपोआपच आपलं वर्तन सुधारत जातं आणि आपण उच्च अवस्थेला पोचतो. ह्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये एक फार सुंदर ओवी आहे आणि ती सांगितल्याशिवाय मला राहवत नाही म्हणून मी सांगते. फार सुंदर ओवी एक आहे आणि त्या ओवीमध्ये उच्च अवस्थेला म्हणजे उच्च आध्यात्मिक अवस्थेला पोचलेला माणूस कसा असतो, तो कसं वर्तन करतो, त्याच्याबद्दलचा तो उल्लेख आहे. आणि तो इतका सुंदर शब्दामध्ये ज्ञानदेवानी मांडलेला आहे. ते असं म्हणतात त्या ओवीमध्ये, पहा मी आधी ओवी सगळी सांगते आणि मग त्याचे अर्थ सांगते. नाईकणे ते कानची टाळी, न सोचावे न बोलावे ते जीभची गाळी.
अवाच्य ते शेवटी असे अवाच्य ते जीभची टाळी, असा त्या ओवीतला शेवट आहे. म्हणजे पुन्हा सांगते, नाईकणे ते कानची टाळी, न पहावे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जीभची गाळ, असं म्हटलेलं आहे. म्हणजे ना ऐकणे म्हणजे जे ऐकू नये, खूप गोष्टी ऐकू नये, कोणाची निंदा सुद्धा आपणही करू नये आणि दुसऱ्यांनी केलेली आपण ऐकू नये, आपली स्तुती सुद्धा आपण ऐकू नये. खूप गोष्टी असतात ना ऐकण्याच्या. तर ना ऐकणे ते कानची टाळी, न पहावे ते दिठीची गाळी, म्हणजे आपली नजर जातच नाही त्या गोष्टीकडे, की ज्या गोष्टी आपण पाहू नयेत त्या गोष्टीकडे आपली नजर जातच नाही. आणि अवाच्य ते टाळी जीभची गाळ, म्हणजे जे बोलू नये, आपल्या तोंडून तो शब्द बाहेर पडू नये, ते आपली जीभ कधी तो शब्द उच्चारतच नाही. म्हणजे ह्याचा अर्थ की आपल्या आतमध्येच असा काही बदल झालेला असतो की हे आपोआप घडतं. कोणी सांगावं लागत नाही की तू हे असं करू नकोस, हे कोणी सांगावं लागत नाही. म्हणून आपल्याकडे नीतिमूल्यांची एक आदेश मालिका द्यावीच लागली नाही कधी. आपल्याला आंतरिक बदल कसे करावे हे आपल्या संस्कृतीने शिकवलेलं आहे, आपल्या धर्माने शिकवलेलं आहे, आणि त्या प्रकारे आपलं जीवन घडत असतं. तर अशा प्रकारे हे नैतिकता नाही, हे जे काही आहे त्यांनी केलेला आपल्या संस्कृतीवरती आणि आपल्या धर्मावरती घेतलेला एक आक्षेप म्हणजे एक फार भयानक असा आणि अत्यंत चुकीचा असा एक आक्षेप आहे. एकूण आपण जर विचार केला तर आपल्या आणि त्यांच्या धर्मामध्ये असा बऱ्याच बाबतीमध्ये फरक आहे की त्यांच्या कल्पनेनुसार धर्म म्हणजे काय, तर धर्म ह्याचा अर्थ एक विशिष्ट पूजापंथ आणि पूजापंथ याचा अर्थ की आयुष्यामध्ये करायचे निरनिराळे विधी कशा प्रकारे केले जावेत. की आता बॅप्टिझमपासून असतं, म्हणजे जरी त्या कुटुंबामध्ये ते मूल जन्मलं असलं, ख्रिश्चन कुटुंबामध्ये ते मूल जन्मलं असलं तरी त्याला ख्रिश्चन धर्माची दीक्षा नंतर द्यावी लागते, ज्याला बॅप्टिझम असं म्हणतात. आपल्याला काही तसं नाही, आपण ज्या कुटुंबामध्ये जन्मतो तो आपला धर्म असतो. म्हणजे धर्माचा जर तो विचार केला तर अशा प्रकारे निरनिराळे विधी कसे करावेत, पूजा हे वगैरे कसं करावं. पूजा पंथ याचा अर्थ हा की विधी, नंतर एक नीतिमूल्यांची विशिष्ट अशी आदेश तो दिलेला असतो. त्याचप्रमाणे अनेक चर्चेस असतात, निरनिराळे प्रीस्ट असतात, एक पोप असतो की जो सर्वोत्तम मानला जातो, आणि त्या चर्चेसमध्ये सर्वांनी एकत्र जमून सामुदायिक प्रार्थना करणं याला अत्यंत महत्त्व दिलं जातं की तिथे तुम्ही गेलं पाहिजे आणि सामुदायिक प्रार्थना केली पाहिजे. ही त्यांची धर्माबद्दलची कल्पना आहे. आणि आपल्या समाजामध्ये हे त्यांना दिसत नाही की आपल्या समाजामध्ये एक कोणी पोप, संबंध हिंदू समाजाचा एक कोणीतरी मोठा धर्मगुरू असं आपण असं मानत नाही. आपण काहींना मोठं धार्मिक, आपण त्यांना अवतारही म्हणतो, आपण त्यांना ऋषीही म्हणतो, आपण त्यांना खूप महत्त्व देतो धार्मिक बाबतीत, पण असं पोपसारखं आपल्याकडे कोणी नाही. आपल्याकडे अशा प्रकारचे प्रीस्ट नाही, आपल्याकडे चर्चेस अशा प्रकारची नाहीत की जिथे सगळ्यांनी एकत्र जमलंच पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे. असले प्रकार आपल्याकडे नाहीत. तर त्याच्या पलीकडे म्हणजे अशी व्यवस्था आपल्याकडे नाही. आपल्याकडे धर्म ही कल्पनाच वेगळी आहे. आणि धर्म ही कल्पना कशा प्रकारची आहे मी सांगत आलेलीच आहे. पुन्हा एकदा थोडी आठवण करून देते की धर्म ह्याचा अर्थ असा पूजापंथ नव्हे भारतामध्ये. तर धर्म ह्याचा अर्थ एक विशिष्ट प्रकारची विचार आचारांची पद्धती, कर्तव्यांची एक विशिष्ट पद्धती म्हणजे धर्म. आणि त्याच अर्थाने आपण हे शब्द वापरतो की ज्याचा मी आधी कदाचित उल्लेख केला असेल, मातृधर्म, शेजार धर्म,
गुरु धर्म, हे जे सगळे आपण धर्म म्हणतो, त्याला धर्म याचा अर्थ की त्या संदर्भामध्ये आपली कर्तव्य काय आहेत ह्याला आपण धर्म म्हणतो. म्हणजे विशिष्ट आचार विचारांची पद्धती याला आपण धर्म म्हणतो. म्हणजे माणसाने कसं असावं ह्याला आपण धर्म म्हणतो, की ह्या विशिष्ट परिस्थितीत असलेल्या माणसाने कसं वागावं, कसं असावं त्याला आपण धर्म म्हणतो. आणि ह्या ज्या कल्पना आहेत आपल्या समाजातल्या, धर्म, कर्म, मुक्ती, ज्यांचा उल्लेख मी आत्तापर्यंत करत आले, धर्म, कर्म, मुक्ती, ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, मोठ्या आध्यात्मिक अशा कल्पना आहेत. परंतु लक्षात घ्या की ह्या कल्पना आपल्या अशिक्षित माणसांपर्यंत पोचलेल्या आहेत. ही आपल्या समाजातली आजसुद्धा परिस्थिती आहे. आपल्याला असं वाटतं की अशिक्षितांना काय कळणार आहे, हे धर्म आणि हे कर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी यांना काय माहिती असणार आहे. अगदी अशिक्षितांपर्यंत ह्या सगळ्या कल्पना पोचलेल्या आहेत. ह्याचं एक सुंदर उदाहरण सांगते पटकन, वेळ फार नसतो मला, पण एक उदाहरण सांगते की एक व्याख्यान ऐकलं होतं मी फार वर्षांपूर्वी, अनेक वर्ष झाली असतील, 74-75 साली वगैरे. तर ते व्याख्यान होतं मेपू रेगे ह्यांचं. आणि ते मेपू रेगे हे त्यावेळेला वाईला जो विश्वकोश तयार करतात त्याचे ते त्यावेळेला प्रमुख होते. लक्ष्मण शास्त्री जोशींच्या नंतर, त्यांच्या मृत्यूनंतर हे त्याचे प्रमुख होते. तर ते त्यांचं व्याख्यान मी ऐकलं होतं. आणि त्या व्याख्यानामध्ये ते हे सांगत होते की आपल्याला असं वाटतं की ह्या अशा उच्च कल्पना आपल्याला ज्या कळत आहेत, ह्या कल्पना ह्या आपल्या अशिक्षितांना कशा माहिती असतील. तर त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव एक सांगितला की ते म्हणाले की ते वाईला राहायचे त्या विश्वकोशाच्या संदर्भामध्ये, आणि ते वाईला राहत असत. आणि एक दिवस त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं की जरा बाजारात जा आणि वांगी घेऊन या, मला वेळ नाही आहे आणि कोणीतरी जेवायला येणार आहे, आणि कृष्णाकाठची वांगी म्हणजे किती चांगली वांगी, तर तुम्ही पटकन जा आणि तेवढी घेऊन या. आणि हे गेले, यांना काही नेहमी माहिती नाही बाजारात जाणं वगैरे. हे गेले आणि तेव्हा ती वेळ अशी झाली होती की जवळजवळ बाजार आटपत आला होता. एक थोडेच मोजके भाजीवाले होते. एक म्हातारी भाजीवाली बसली होती आणि तिच्याकडे थोडीशी वांगी त्यांना दिसली. तर ते गेले आणि सांगितलं की मला एवढी काय 1 किलो मला वांगी दे म्हणून. तर ती, आणि ते उचलायला लागले ह्याच्यात घालायला. तर ती म्हणाली की साहेब नका होती वांगी घेऊ. तर ते म्हणाले अगं मला सांगितलं आहे बाई, घरी मला न्यायलाच पाहिजेत वांगी, तर नको का म्हणतेस तू. त्या बाईने उत्तर काय द्यावं म्हाताऱ्या भाजीवालीने, साहेब काय सांगू तुम्हाला, वांग्यात सुद्धा धर्म राहिला नाही बघा. म्हणजे वांग कसं असलं पाहिजे वाईकाठचं, तसं हे नाही आहे. वांग्यात सुद्धा धर्म राहिला नाही. म्हणजे कसं असावं हे माणसाच्याच बाबतीत नाही, अशा सगळ्या बाबतीमध्ये कसं असावं त्याचे जे काही एक स्टँडर्ड, त्याचे जे काही आदर्श, त्याला आपण धर्म म्हणतो. वागण्याच्या आदर्शांना आपण धर्म म्हणतो, कर्तव्यांना आपण धर्म म्हणतो. ही धर्माची जी कल्पना आहे, ही धर्माची कल्पना ही या पाश्चात्य समाजापेक्षा फार वेगळी आहे. आणि ही आपली कल्पना अगदी फार मोठ्या सखोल स्वरूपामध्ये नसेल की जी सुशिक्षितांना समजू शकते, इतकी नसेल, पण एवढ्या तर कल्पना कळतात. धर्म म्हणजे काय कळतं, कर्म म्हणजे काय कळतं यांना. सगळं एक देव आहे हेही कळतं. जितकं एखाद्या तत्वज्ञ माणसाला किंवा एखाद्या संताला एकच ईश्वर आहे हे जितकं कळतं, तितकं अडाण्याला सुद्धा कळतं की एकच ईश्वर आहे. देवाला प्रार्थना करतो तो. ह्याचा अर्थच असा की ह्या सर्व महान कल्पना आपल्या अशिक्षित वर्गापर्यंत सुद्धा पोचलेल्या आहेत. आणि हे युरोपीय म्हणतात की ह्या असल्या कल्पना तुमच्या समाजात हा एवढा मोठा अशिक्षित वर्ग आहे, ह्यांना काय माहिती असणार, त्यांच्यापर्यंत कशा पोचल्या असणार. पण प्रत्यक्षामध्ये ही परिस्थिती आहे. आणि अरविंदांनी हे आपल्या निदर्शनाला आणून दिलं आहे की आपला धर्म हा आपल्या सर्व समाजात तळागाळापर्यंत सुद्धा पोचलेला आहे. आणि तो कसा पोचलाय, कशामुळे पोचलाय ह्याचं विवेचन नंतर येईल. आता मी थांबते, 12 वाजले.